आजगणी गावच्या मंदिराजवळ। तर हे आजगणी गावातील भैरी भवानी देवीचं मंदिर आहे। तर या मंदिराजवळ आलोय मी आणि ह्या मंदिर हे बघा, इथे खाली शाळा आहे, प्राथमिक शाळा आजगणी, आणि या शाळेच्या बाजूलाच हे गावदेवीचं मंदिर आहे। नवीन मंदिर बांधलेलं आहे त्यांनी। हे मंदिर सुद्धा आपण पाहणार आहोत। इकडे आता नवीन आणखी काय, हे काहीतरी नवीन आता बांधकाम चालू आहे। तर हे आजगणी गावच्या भैरी भवानी देवीचं मंदिर आहे। तर मी 2 मिनिटात तुम्हाला सर्व इकडचं दाखवणार आहे परिसर। बघा, आपण आजगणी फाट्यावरून जेव्हा येतो ना, अगदी रोड टचच हे मंदिर आहे आणि मी मंदिराच्या जवळ आलेलो आहे अगदी। तर हे आहे आजगणी गावचं आई भैरी भवानी देवीचं मंदिर आहे। ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान आजगणी आपले सहर्ष स्वागत करत आहे। खूप छान अशी कमानी आहे आणि मंदिर पण खूप मोठं आहे। समोर पटांगण आहे बघा, मी तुम्हाला मंदिर दाखवतो। हे भैरी भवानी देवीचं मंदिर आहे आणि बघा, अगदी रस्त्याला लागूनच मंदिर आहे। खूप मोठं असं मैदान आहे बघा, कार्यक्रमासाठी खूप असं मोठं मैदान आहे मंदिराच्या इथे आणि खूप मोकळा असा परिसर आहे। इकडे बसायला सुद्धा आहे बघा, पायऱ्या आहेत इकडे। इथे वर पाण्याची टाकी ठेवलेली आहे। इथे आपली शिमग्यातली त्यांची जी पालखी असते, गावदेवीची पालखी इथे आहे आणि इथे सुद्धा सभामंडप बांधण्यात आलेला आहे बघा इथे। आणि या मंदिरात सुद्धा आपण जाऊन येणार आहोत बघा। मी तुम्हाला दाखवतो, हे आजगणी गावचं भैरी भवानी देवीचं मंदिर आहे। खूप छान असं मंदिर आहे आणि हे सुद्धा नवीनच मंदिर बांधण्यात आलेलं आहे। आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे। मंदिरात आलेलो आहे आतमध्ये आणि हे मंदिर मला दाखवतो पाठीमागे सुद्धा। हा मंदिराचा गाभारा आहे इकडे। आता ही लाईट बंद आहे, संध्याकाळची चालू होते, ती लावली जाते आणि दरवाजा बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही। मी इथूनच तुम्हाला दाखवणार आहे। तर नवसरी माता, दाही देव, पद्मावती देवी, भैरी देव, जोगेश्वरी देव, चंडकाई आणि श्री महादेव असे देव आहेत आतमध्ये आणि खूप छान आतमध्ये गार वाटतं एकदा। हे मंदिर आहे, हे नवीन मंदिर आहे आणि त्यांनी जुन्या मंदिराचा सुद्धा फोटो लावला आहे। मी तुम्हाला झूम करून दाखवतो, साईडला फोटो लावला आहे बघा। पहिलं मंदिर हे ना असं होतं, जुनं मंदिर बघा, लाकडी खांब होते, कौलारू होतं, म्हणजे मी पाहिलेलं आहे पण तेव्हा ते आपल्या कॅमेऱ्यात कैद नव्हतं झालं। तर हे जुनं मंदिर होतं आणि त्यानंतर आता हे मंदिर आजगणी गावातील खूप छान असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे बघा। हे आहे मंदिर। तर हा आहे आतला परिसर मंदिराचा। पाठीमागे काय आहे बघूया। इकडे काही नाही असं, तर थोडा बाहेरचा परिसर आपण फिरूया। तर बघा, हे मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे आणि मला इकडची मंदिराच्या समोरची जी बाजू आहे, मंदिराच्या समोरची बाजू आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर ही मंदिराच्या समोरची बाजू आहे। इकडे पण आंब्याची झाड आहेत बा, आंबे भरपूर आलेत आहे इकडे, आंबे पण जबरदस्त आंबे आहेत बघा। इकडे पाठीमागे सुद्धा त्यांनी शेड काढलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो बघा। ही पाठीमागची शेड आहे, ते आपण आता नवीन पत्रे घातलेले आहेत छान।
इकडे लादी मारायचं काम बाकी आहे, कारण हे बघा इथे स्टाईल आणून ठेवलेल्या आहेत लाद्या. इकडे काम चालू आहे. आणि इकडे ही पाषाणं सुद्धा आहेत देवाची, ही सुद्धा देवाची पाषाणं आहेत. बघा ही पाषाणं आहेत. इथे पाण्याचे नळ बसवलेले आहेत. इथे सुद्धा काही दुसऱ्या देवता आहेत, त्यांचे सुद्धा इथे छोटी मंदिरं बांधलेली आहेत. आणि खाली बघितलात ना, खाली शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे. इथे खाली शाळा आहे ही बघा, ही खाली शाळा आहे. मग दाखवतो आणखी पुढे. बघा इथे आहेत ना, बघा हे सुद्धा छोट्या दुसऱ्या देवता आहेत, तर त्यांच्यासाठी इथे बनवण्यात आलेलं आहे. तुळस आहे इथे. तर अशा प्रकारे या मंदिराचा परिसर आहे. आणि मंदिराच्या बाहेर एक साईडला सुलभ सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायत आजगरीच्या वतीनं तिकडे बांधण्यात आलेलं आहे एक बाजूला. हे महत्त्वाचं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ही, कारण येणाऱ्या भाविकांना किंवा कार्यक्रमाच्या वेळेला कुणाची गैरसोय होऊ नये, कुठे जंगलात जायची वेळ येऊ नये, त्यासाठी हे असणं महत्त्वाचं आहे. आणि खूप चांगलं काम केलेलं आहे की इथे सार्वजनिक शौचालयसुद्धा आहे. आणि हा परिसर तुम्ही बघू शकता, खूप छान असा परिसर आहे मंदिराचा. आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका प्रकाश बुटे ब्लॉग ह्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा.